बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. लहान मुलांसाठी गोष्टी लिहिणारे लेखक, त्यांच्यासाठी चित्र काढणारे चित्रकार आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये त्या गोष्टींचे अनुवाद करणारे अनुवादक, या सगळ्यांची छोटीशी माहिती देण्याचा प्रयत्न आपण या सदरामध्ये करतोय. तर यामध्ये आज पहिलं कोण आहे माहिती आहे का? राधाचं घर, घरात तिची मीनाई, आजी, साखर नाना, बाबा, शिदू काका आणि तिचे भाऊ. ओहो. राधाच्या बाजूला केतकीचे सख्खे शेजारी, कारण केतकी राहते 5व्या गल्लीत. तिथेच जवळपास यश, त्याचे आजोबा, यशची निकिताई. बाजूलाच बघा लोळतोय तो लालू बोका आणि त्याला चिडवणारा चिचुंदीर. वा, शहाणीच आहेस. किकीनाक, आमची शाळा, राजा शहाणा झाला, हे सगळं विसरलीसच की. अरे हो, काकूचं बाळ, बाबांच्या मिशा आणि 137वा पाय, हे पण राहूनच गेलं की. काय ओळखलं का मंडळी? मी बोलतेय आपल्या माधुरी पुरंदरे ताई यांच्याबद्दल. अहो, ही सगळी त्यांचीच पुस्तकं आहेत. त्यांनी लिहिलेली आणि चित्रंसुद्धा त्यांनीच काढली. आता तुम्ही म्हणाल, कसं काय जमतो बाबा या माधुरीताईंना? एवढी छान गोष्ट पण लिहायची, एवढी मस्त मस्त चित्र पण काढायची. गोष्ट चित्र एवढी छान की आम्हा मुलांना मजा तर येतेच. आमच्या घरातील गोष्ट वाचून दाखवणारी मोठी माणसंसुद्धा आम्ही सगळे हसून हसून बेजार होतो. त्यांच्या चित्रात काढलेली मोठी माणसं, लहान मुलं, त्या लहान मुलांचे एक्सप्रेशन्स, त्यांची बसण्याची स्टाईल, सगळंच किती बोलकं गमतीशीर वाटतं. कितीतरी बारीक सारीक गोष्टी त्या आपल्या चित्रातून दाखवतात. माधुरी पुरंदरे ताई फक्त लेखक चित्रकार नाहीत बरं का. अभिनय, अरे म्हणजे ॲक्टिंग रे, गाणं, संगीत, ह्यात पण त्या एकदम एक्सपर्ट आहेत बरं का. मुंबईमधील जे स्कूल ऑफ आर्टमधून GD आर्ट्सचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं, म्हणजेच गव्हर्मेंट डिप्लोमा आर्ट. आणि त्यानंतर फ्रान्समध्ये पॅरिस इथे जाऊन चित्रकला व ग्राफिक आर्ट यांचं शिक्षण घेतलं. पुणे विद्यापीठातून त्यांनी फ्रेंच भाषेचा डिप्लोमासुद्धा केला. माधुरीताईंना अनेक पुरस्कार आणि बक्षिसंसुद्धा मिळाली आहेत. अशा या माधुरीताईंचा आज म्हणजे 29 एप्रिलला वाढदिवस आहे. मला माहिती आहे तुम्हा सगळ्यांना खूप खूप इच्छा आहे त्यांना शुभेच्छा देण्याची. बुक्स दॅट स्पीक पण हेच करतंय. गंमत म्हणजे बुक्स दॅट स्पीकची पहिली गोष्ट माधुरी पुरंदरे यांचीच होती, काकूचं बाळ. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा माधुरी पुरंदरे यांना. या दिवशी माधुरी पुरंदरे यांनी लिहिलेली पुस्तकं वाचून आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करू. तुम्ही पण तेच करणार ना? चला भेटूया मग अशाच एका पुढल्या सदरामध्ये, ज्यात आपण एका वेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख करून घेऊ. वेबसाईट आहे www.booksthatspeak.com. भेटूया पुढल्या सदरात. बाय, धन्यवाद.